नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शेकडेवारीचे पोलीस भरती 2023चे पडलेले प्रश्न आपण आज घेणार आहोत. तर चला मग सुरुवात करू. प्रश्न क्रमांक पहिला. एका व्यक्तीने 30% रक्कम खर्च केली तरीसुद्धा त्याच्याकडे 6,300 रुपये शिल्लक राहतात. तर सुरुवातीला त्याच्याकडे किती पैसे होते? आता किती टक्के रक्कम खर्च केली? 30%. सुरुवातीची रक्कम किती असेल त्याच्याकडे? 100%. 100%पैकी त्याने 30% खर्च केली म्हणजे किती उरली? 70%. जर 70% 6,300 असतील तर 100% बरोबर किती? महातिरकच गुणाकार होईल. 100 गुणिले 6,300 भागिले 70. हा 1 शून्य गेला, 1 शून्य गेला. 7 1 7, 7 9 63 म्हणजे 9,000 रुपये त्याच्याकडे असतील. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा. 120च्या 8% म्हणजे कितीच्या 6%? पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023ला पडलेला प्रश्न आहे. आता काय म्हणतात ते? 120चे 8% बरोबर कितीच्या 6%? अशी मांडणी होईल ती. कितीच्या म्हणजे एक्सच्या. मग आता 1 शून्य गेला, हा 1 गेला. अजून कमी होऊन जाईल. त्यापेक्षा कमी करापेक्षा काय करायचं? 12 गुणिले 8 भागिले इथं 10 उरला आहे बरोबर. हा 100 वरती जाईल. हा गुणिले 6 येतं भागिले 6 येईल. हा 1 शून्य गेला, हा 1 गेला. 6 1 6, 6 2 12. 82 16, 16 160 म्हणजे 160च्या 6% बरोबर 120च्या 8% हे सारखे असतील. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा. 450चे 28% अधिक 450चे 28% अधिक 280चे 45% बरोबर किती? पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. आता 450चे 28% काढून घ्या आपण. 450चे 28%. हा 1 गेला, हा 1 गेला. 5 2 10, 5 9 45 आहे. बेकबे बेकबे बेचोक 8, 14 9 26 600 म्हणजे 126 अधिक आता पुढची प्रोसेस म्हणजे 280चे 45% सांगितले आता भागिले 100. हा 1 शून्य गेला, हा 1 गेला. 5 2 10, 5 9 45 आहे. बेकबे हा 14 होऊन जाईल. 14 9 26 600 126 यांची बेरीज येते 6 1 6, 6 2 12 म्हणजे 256. म्हणून ऑप्शन क्रमांक आपलं एक उत्तर बरोबर आहे. जर एचे 15% बरोबर बीचे 20% असतील तर एस बी बरोबर किती? पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. काय सांगितलं आहे? एचे 15% बरोबर बीचे 20%. आता दोघं साईडला 100 100 खाली म्हणून हा कट होऊन जाईल. 5ने भाग देईन दोघांना. 5 त्रिक 15, 5 चोक 20. आता काय होईल? ए भागिले बी बरोबर हा 4/3 होऊन जाईल. म्हणून 4/3 आपलं उत्तर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. 4/3. प्रश्न क्रमांक 5. एका परीक्षेत 60% विद्यार्थी गणितात उत्तीर्ण झाले, 70% विद्यार्थी बुद्धिमापनात चाचणीत उत्तीर्ण झाले व दोन्ही विषयात 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले म्हणजे नापास झाले. तर किती टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले सांगितले आपल्याला. आता काय म्हणतात ते? गणितात पास आणि नापास असं लिहून घ्यायचं. गणितात 60% विद्यार्थी पास आहेत तर किती टक्के नापास असतील? 40% बरोबर. आता बुद्धिमापन म्हणताय, चाचणी करून घेऊ आपण. चाचणीत 70% विद्यार्थी पास म्हणताय. 70. किती टक्के विद्यार्थी नापास असतील? मग 30. आता यांची दोघांची बेरीज करायची. किती आले? हे 70 आणि हे 130. आता काय म्हणताय? 28% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले. याच्यातून 28 वजा करून घ्यायचे. किती उरले मग आपले? 2 चला 1 52, 3 गेले 4 42 उरले. म्हणजे 42% विद्यार्थी नापास आहे. इथं 42 उरतील आणि इथं 58 उरतील. हे 28 ऐवजी इथं 72,000 करावे लागतील. म्हणजे 42% विद्यार्थी आपले नापास आहेत. म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 6. 1500चे 16% वजा 1200चे 13% बरोबर किती? पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. आता काय सांगितलं आहे? 1500चे 16% भागिले 100 वजा 1200चे
13% भागिले 100. हे 2 शून्य गेले, याचे 2 शून्य गेले, याचे 2 गेले, याचे 2 गेले. आता गुणून घ्यायचे. 15 आणि 6 90, हातच्याला 9, 15 1 15, 15 9 24, वजा 12 त्रिक 36, 36 6 हातच्याला 3, 12 1 12, 12 आणि 3 15, म्हणजे 240 मधनं 156 वजा करावे लागतील आपल्याला. हा एक 10 शून्यातनं 6 जात नाही म्हणून 5 कडनं 1 उसनं घ्यायचा. किती झाले? 10 मधनं 6 गेले 4, हा एक वापस दिला, हा 6 झाला. आता 14तनं 6 गेले 7 उरले, 14तनं 6 गेले 8 उरले आपले, हा एक वापस दिला 0. 84 आपलं उत्तर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. 900चा 0.1% किती असेल? पुणे ग्रामीण पोलीस भरती 2023ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. 900चा 0.1% सांगितलं आहे आपल्याला, बरोबर. आता पॉईंट कॅन्सल करायचं आपल्याला. पॉईंट कॅन्सल करायसाठी काय करता? 900 गुणिले 1 भागिले हा 100 आहे ना, हा पॉईंट कॅन्सल करायचा ना. पॉईंट नंतर किती करे? 1, मग इथं खाली 1 शून्य देऊन द्यायचा, पॉईंट कॅन्सल झाला. याचे 2 शून्य गेले, याचे 2 गेले, 9 1 9 होऊन जाईल, भागिले 10 उरला, म्हणजेच काय होईल? 0.9 उत्तर आपलं बरोबर आहे, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 8वा. 1800चे 18% किती असतील? पिंपरी चिंचवड पोलीस भरती 2023ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. आता 1800चे 18% सांगितले भागिले 100. 18चा वर्ग आहे 324 भागिले 100. 18 गुणिले 18 324 केला, खाली 2 शून्य म्हणून 2 अंक सोडून पॉईंट देऊन द्यायचा, म्हणजे 3.24, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर राहील. प्रश्न क्रमांक 9वा. 1200चे 20% किती? मुंबई पोलीस 2023ला पडलेला प्रश्न आहे. 1200चे 20% भागिले 100 घ्यायचा, टक्के म्हणजे हे 2 गेले, हे 2 गेले, 12 दूने 24, 240 आपलं उत्तर येईल. असंच न करता जर समजा असे ठराविकमध्ये जर 20 30 40मध्ये जर दिलेलं राहील तर कसं करायचं? हा 1200 पॉईंट जर दिला तर 10% निघता. किती 10%? 120, 120 10% तर 20% किती असतील? 240. हे आपलं उत्तर झालं, म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10वा. एका वस्तूच्या किमतीत सुरुवातीला 20% कपात केली, म्हणजे वजा केली, नंतर 10% वाढ केली, तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल? आता हे प्रश्न 100 मानून करायचे असतात. समजा वस्तूची किंमत सुरुवातीला 100 होती, त्याच्यात 20ने कपात केली, म्हणजे किती टक्क्याने कमी कपात केली? 20%ने, मग भागिले 100, हा 100 100 गेला, म्हणजे 20ने कपात केली. सुरुवातीची रक्कम आपण 100 मानली होती, त्याच्यात 20 कपात केली तर किती उरले? 80. आता नंतर सांगता येते 80मध्ये 10%ने वाढ केली, मग 80चे 10% भागिले 100, हा एक गेला, हा एक गेला, हा एक गेला, हा एक गेला, म्हणजे 8% येतात, बरोबर. मग 80मध्ये 8ने वाढ केली, म्हणजे ते 88 झाले. तर मूळच्या किमतीत किती टक्के फरक पडेल? आपण सुरुवातीला 100 किंमत मानली, मग याच्यातून वजा करून घ्यायची. कितीने फरक पडेल? तो 12ने, म्हणून ऑप्शन क्रमांक 12ने कमी होईल. ते पहा बरं, इथं 88, इथं 100 आहे, 12ने कमी होईल, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे, 12ने कमी होईल. प्रश्न क्रमांक 11वा. 150 गुणांच्या पत्रिकेत 60% गुण किमान पात्र असल्यास खालीलपैकी कोणते गुण पात्र आहेत? पात्र म्हणजे उत्तीर्ण होण्यासाठी. गडचिरोली पोलीस भरती 2023ला पडलेला प्रश्न विद्यार्थी मित्रांनो. 150 गुणांपैकी 60% पाडायचे, मग 150चे 60 काढून घ्यायचे फक्त. 60% बरोबर किती? भागिले 100, हा एक गेला, हा एक गेला, हा एक गेला, हा एक गेला, 15 90, म्हणजे 91% पाडावे लागतील, म्हणजे 91 गुण पाडावे लागतील. 100ला 60%च्या वर पासिंग आहे ना, म्हणून 90 आपलं उत्तर आलं, म्हणून ऑप्शनमध्ये 90च्या वर प्रश्न ऑप्शन आहे आपला 91, म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 12वा. एका व्यक्तीचा पगार 57,850 रुपये आहे, त्याच्या पगारात 20%ने वाढ झाली, तर त्याचा नवीन पगार किती? कोल्हापूर पोलीस 2023ला पडलेला प्रश्न आहे. आता काय सांगताय? 57,850 त्याचा पहिला पगार आहे, त्याच्यात 20%ने वाढ झाली, भागिले 100, हा एक गेला, हा एक गेला, हा एक गेला, हा एक गेला. आता यांचा गुणिले 2 करून घ्यायचं. 5 दुने 10, आजच्याला 1, 8 दुने 16 आणि 1 17, आजच्याला 1, 2 7 14 आणि 15, आजच्याला 1, 2 5 10 आणि 11, म्हणजे 11,570ने वाढ झाली. कोणत्या पगारात? ह्या 57,850मध्ये. 57,850मध्ये 11,570ने वाढ झाली,
0 7 5 12 हातच्याला 1, 8 आणि 7 14 हातच्याला 1, 7 आणि 2 9 आणि हे 6 म्हणजे 59,420. ऑप्शन क्रमांक 2 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 13वा. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 5% घटते. 2023मध्ये त्या शहराची लोकसंख्या 5,000 असेल, तर 2025मध्ये त्या लोकसंख्या अंदाजे किती असेल? 5% घट होते म्हणजे काय? हा प्रश्न चक्रवाढ व्याजाचा आहे. चक्रवाढ व्याजाचा. पहिल्या वर्षी किती? 5,000. काय म्हणताय? 5% घट होते. पहिल्या वर्षी आपण हे पॉईंटनुसार करू. हे 10% आले. 5% सांगताय मग किती येतील ते? 250. 250ने घट झाली पहिल्या वर्षी. किती उरले? 0 5 हातच्याला 1, 47 उरले म्हणजे 4,775 उरले. नंतर काय म्हणताय? दुसऱ्या वर्षी पण 5%ने घट होते. दुसऱ्या वर्षी 10% 475 आहे, तर 5% किती येतील? 475ला भागिले 2 करून घ्यायचं फक्त. बे 2 4, बे 6, बे 7 14 म्हणजे 237ने घट होईल. बरोबर? 237ने घट होईल. कितीमध्ये? 4,750मध्ये 237ने घट होईल. 237ने 3 गेले 10 7 गेले 3 उरले, 5 4 गेला 1 उरला आणि 7 2 गेले 5 उरले. 4,513 ऑप्शन आहे का आपलं? 4,512 ऑप्शन आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14वा. जर एचे उत्पन्न हे बीच्या उत्पन्नाहून 25% कमी असेल, तर बीचे उत्पन्न हे एच्या उत्पन्नाहून किती टक्के जास्त असेल? बरोबर. आता एचे उत्पन्न काय म्हणताय? बीचे उत्पन्न. समजा बीचे उत्पन्न आपण 100 मानून घ्यायचं. कोण जास्त आहे? बी. एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नाहून 25%ने कमी आहे, याचा अर्थ की बी 25% जास्त आहे एपेक्षा. मग काय म्हणताय? एचे उत्पन्न बीच्या उत्पन्नाहून 25% कमी असेल म्हणजे हा 75 असेल, तर बीचे उत्पन्न हे एच्या उत्पन्नाहून किती टक्के जास्त आहे? 25%ने जास्त आहे. म्हणजे कितीने जास्त आहे? 25ने. मग 100वर 25 जास्त आहे, तर 100ला किती? 100 गेले म्हणजे 25%ने जास्त आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15वा. हा प्रश्न एकदम मस्त आहे. एका पुस्तकाची किंमत 20%ने कमी केल्यास त्याचा खप 25%ने वाढला, तर पूर्वीच्या उत्पन्नात शेकडा किती टक्क्याने फरक पडेल? तर काय म्हणता येते? समजा आपण 100 रुपये सुरुवातीची पुस्तकाची किंमत मानू आणि किती पुस्तकं जात आहे? 100 पुस्तकं जात आहे. समजा किती गेले? मग ते 10,000 रुपये गेले. हे पुस्तक आणि हे दर काय म्हणताय आपण ते? नंतर एका पुस्तकाची किंमत 20%ने कमी केल्यास त्याचा खप 25%ने वाढला. आता दर आहे ना 20%ने कमी केला म्हणजे किती झाला? 80 झाला आणि त्याचा खप 25ने वाढला म्हणजे 125 पुस्तकं विकायला लागले. तर करायचा यांचा गुणाकार किती होतो तो? 0 जसं असं 8 5 40 हातच्याला 4, 8 2 16 4 20 हातच्याला 2, 8 1 8 8 2 10 म्हणजे जेवढ्या वस्तू 100 प्रमाणे जात होत्या तेवढ्याच वस्तू 125 प्रमाणे जात होता. म्हणजे हा पण किंमत सारखी, ही पण किंमत सारखी, म्हणून काहीच फरक पडत नाही. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर आहे.